रोजच काय भाजी पोळी काहीतरी वेगळं हवं असं सगळ्यांचाच हट्ट असतो. वेगळं म्हणजे पिझ्झा बर्गरच्या कॅटेगरीतलं काहीतरी भन्नाट खायचं असतं. असं काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर फक्त 10 मिनिटात तयार होणारे हे छोटे छोटे मस्त चटपटीत पिझ्झा नक्की ट्राय करून बघा. हे मिनी पिझ्झा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम मी ब्रेडचे स्लाइस घेऊन कटरनी त्याचे हार्टच्या शेपमध्ये आकार कट करून घेतलेले आहेत. एका ब्रेडच्या स्लाइसमध्ये 4 हार्टचे आकार मिळतात. हे छोटे छोटे हार्टचे पिझ्झा तुम्ही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून सुद्धा ठेवू शकतात. दिसायला ते खूप छान दिसतात आणि करायला देखील अगदी सोपे आहेत. लहान मुलं देखील बनवू शकतात. अशा प्रकारे मी सर्व हार्टचे आकार तयार करून घेतलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या आकारांचे सुद्धा पिझ्झा बनवू शकता. ह्या कट करून घेतलेल्या ब्रेडवरती आता टोमॅटो केचप लावलेला आहे. तुमच्याकडे जर प्राण्यांचे किंवा कार्टूनच्या आकाराचे कटर असतील तर त्या पद्धतीचे पिझ्झा देखील तुम्ही बनवू शकता. ते दिसायला देखील खूप छान दिसतील. आता टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर वरतून पिझ्झा सॉस लावलेला आहे. हे करायला अगदी सोपं आहे. ह्याच्यावरती तुम्ही फक्त तुमच्या आवडीचे पदार्थ लावायचे आहेत. वरतून मी चीज स्लाइसचे तुकडे लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या कापून ठेवू शकता. त्याच्यावरती पुन्हा हार्टच्या आकाराचे ब्रेडचे स्लाइस ठेवलेले आहेत. वरतून बारीक किसलेलं भरपूर चीज घालायचं. तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर, मशरूम किंवा कॉर्नचा देखील वापर करू शकता. अशा प्रकारे हे मिनी पिझ्झा तयार करून घ्यायचे आणि हे प्री हिटेड ओव्हनमध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यायचे. अशा प्रकारे हे मिनी पिझ्झा तयार झालेले आहेत. ही पटकन होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.